हां, तर तुम्ही म्हणत असाल कसली गडबड चालू आहे माझी, कुठं चालले आहे मी? तर आज आहे भोगी आणि ज्या भोगीच्या भाज्या आहेत त्या सगळ्या भाज्या घ्यायच्या माझ्या बाकी आहेत. त्याचबरोबर जे सुगडं आहे, सुगडे खण म्हणतो त्याला आपण, तेही घ्यायचं माझं बाकी आहे. तर हे सर्व घेण्यासाठी मी चाललेले आहे आमच्या इथं जवळच्या एक अर्धा किलोमीटर असेल तिथल्या चौकात. तर बघा मी कशा प्रकारे खण वगैरे घेते, काय भाज्या घेते. तर भाज्या घेऊन झाल्या आणि आता सुगडे म्हणजेच खण घेण्यासाठी मी चाललेले आहे कुंभारवाड्यात. घरापासून थोडंसंच दूरवर आहे, चौकातून थोडंसं पुढं गेले की कुंभारवाडा आहे. आणि ते खूप छान प्रकारे ते काय करतात, सुगडे बनवतात. दसऱ्याच्या वेळेस जे घटाचं हे असतं हे सगळं आम्ही इथूनच घेतो. तर हे छान असे सुगडे इथं तयार आहेत आणि मी मस्तपैकी त्या मावशींना सुगड्यांना हळदी कुंकू लावून एक माझ्या नावाचा खण घेतला. आणि त्यानंतर पूजेचं बरंच सामान जसं की पानं, फुलं हे सर्व घ्यायचं राहिलं होतं. तर आम्ही परत दुसरे फुलाच्या दुकानाकडे गेलो, तिथं फुलं वगैरे घेतले. त्यानंतर मैत्रिणीला बांगड्या भरायच्या होत्या, सोतीच्या या बांगड्या भरूनही झाल्या. आणि त्यानंतर बघा संध्याकाळी जेव्हा मी स्वयंपाक बनवते तेव्हा तुमची दाजी माझी कशा प्रकारे गंमत करताय, तर हे सगळं या व्हिडिओमध्ये आहे. सो तुम्ही पुढं प्लीज सगळा व्हिडिओ बघा. मम्मी आज जेवायला काय बनवतीये? अरे आज भोगी ना, मग भोगीसाठी आज मिक्स भाजी करत असतात. आता मिक्स भाजी कशाची? तर हे बघ, जी सुगी आहे, ज्या भाज्या येतात आपल्या मार्केटमध्ये त्यांची. हे वाल, वटाणे, फ्लावर, गाजर, बोर, हे बघ ओले हरभरे, डहाळे, वांगे, आणखी बऱ्याच भाज्या, पावटा वगैरे जे असतात ना, ते सगळ्या मिक्स करून ना भोगीच्या दिवशी भाजी बनवतात. आणि त्यासोबत खायला बाजरीच्या मस्तपैकी तीळ लावून भाकरी करतात. तर ते सगळं आज मी बनवणार आहे. खाशील का तू? हा. फक्त नवऱ्याच्या डोक्याची भाजी बनवू नये कधीच. तो सकाळी उठलं की त्या नवऱ्याच्या डोक्याची भाजी बनवते, त्याला म्हणते भोगी. हा टाकलं नवऱ्याचा मेंदू भाजीमध्ये. कसा आता कसा बघा, हा बघा मेंदू माझा पिसून काढला चांगला, किंवा ठेवला आपटला जोरात. बघा अजून हसतात, सकाळी उठले की आरडाओरडा सुरू करतात. या असतात बायका. नमस्कार सर्वांना, कसे आहेत सर्वजण? तर मी प्रतिभा आणि स्वागत करते तुमचं नवीन दिवसाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरती, प्रतिभाज ब्लॉगवरती. तर मकर संक्रांतीचा पहिला दिवस म्हणजे भोगी. तर आज आहे भोगी आणि तुम्हा सर्वांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. तर सध्या काय सुगी आहे, म्हणजेच काय की ज्या भाज्या आहेत, बोरं आहेत, हरभरे वगैरे आहे, यांचं सीझन आहे, वटाणे. तर त्यासाठी आज भोगीच्या दिवशी काय करतात, कशाचा मान असतो? तर मिक्स भाजी आणि बाजरीच्या तीळ लावून भाकरीचा मान असतो. तर बरेच जण काय करतात, कुणी दुपारी जेवतात हे सगळं जेवण बनवून, कुणी संध्याकाळी करतात आपल्या आपल्या हिशोबानुसार. तर आज आमचा भोगीचा स्वयंपाक संध्याकाळी आहे. तर बघा मी काय करते, त्यासाठी मी हे एवढ्या ज्या भाज्या आहेत त्यांची मिक्स भाजी बनवतीये, काळ्या वाटणातली आणि बाजरीच्या भाकरी. तर बघा मी कशा प्रकारे भोगीचा स्वयंपाक करते. तर बघा भोगीची भाजी, ही आहे भोगीची भाजी लागणारे पदार्थ. हे वांग म्हणजे एक टांकी मुर्गी, वाटाणे, बटाटे कुठे टाकायचे की बोर आहे? बोर बोर आहे का? मला वाटतं बटाटाच आहे. बोर, गाजर, फ्लावर, तीळ, ओले हरभरे, कोथिंबीर, वटाणे, वाल
हे वांगे आणि हा कांदा खोबरं आणि धने घालून केलेला मसाला, ह्या सगळ्यांची भाजी मी बनवणार आहे आणि मस्तपैकी नवऱ्याला टेस्टी टेस्टी खायला देणार आहे. हा, परत नवऱ्याने म्हणायला नको की बायको काही चांगलं जेवण बनवत नाही म्हणून. व्हिडिओ बनवण्यासाठी बघा, तुमच्यामुळं मला चांगली भाजी खायला मिळाली आज, नाहीतर देवालाच माहिती आहे आणि आम्ही कसं खातो. आणि तिळगुळ घेऊन हे गोड बोलणार आहे. आज झालंय चालू आहे आणि असं म्हणता येईल की उद्या संक्रांत आहे आणि तिळगुळ देशील तरच मी गोड बोलणार. आता का वर्षभर तिळगुळ देऊ का नवरा गोड बोलण्यासाठी? बायकांना तिळगुळ द्या, काही द्या, बायका काही गोड बोलत नाहीत. हा फक्त अंधविश्वास आहे. गोड 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 खाऊ घालते ना, बस झालं. मग काय, माझी तब्येत बघा आणि समोरची तब्येत बघा, याच्यावरती डिपेंड आहे. मी समाधानी बनवतो कोण, खातो कोण. बघा आता मी काही बोलले ना तुम्हाला काही पटणार नाही, कारण ऑलरेडी अशी पण तुम्ही तुमच्या दाजींची साईड घेता. बहीण कितीही खरं बोलली, खोटं हा बघा, सत्य बाहेर आलं. बहीण नेहमी खोटच बोलते तुमची. तर तुम्हाला ते पटणारच नाहीये. पटणार तर कसं पटणार नाही, त्याला माहिती घरात मी राहतो. उद्या संक्रांती. हा मग तिळगुळ खायचंय. बघा बघा बघा, लगेच धमकी दिली, लगेच 2 मिनिटं धमकी आलेली मला. आज आहे ना, मी किती काही बोलले ना, तुमचे दाजी मला बोलूच देणार नाही. सो प्लीज. असंही मला बोलतेच नाही. आज व्हिडिओ काढतोय म्हणून ते हसून हसून बोलणं चालू आहे, नाहीतर तुम्हाला माहिती नाही. मला माहितीये, तीच बाकी राहिले फक्त. आता बाकी फक्त तेवढंच आहे, काठी घ्यायचं, बाकी काही बाकी राहिले. आता ऐका, तुमच्या दाजींचे घरांनी ऐका. असं वाटतं का बरं खरंच तुम्हाला मी एवढी हे असेल म्हणून? काय ऐकतं तुम्ही दाजींचं? बघा बघा, घेतलं मी फक्त चपात्या करण्यासाठी. चपाती नाही, आता फक्त मला गप्प करण्यासाठी ते लाटणी घेतलं. शांत बसा, आवरू द्या. 8 वाजले, मला भूक लागली. तुम्हाला काय, तुम्ही सारखं खात राहता चटर पटर, तरी तुमची तब्येत सुधरत नाही. मला खाऊ द्यात, मला भूक लागली, आवरू द्यात मला. बरं बघा, शब्द बोलायला आता बायकांसमोर कोणते शब्द टिकतात का कधी? आजपर्यंत कोणी बायकांना जिंकू शकलेलं नाही बायकांसोबत. बायकोसोबत, विशेष म्हणजे बायकांनी बायकोसोबत कोणी जिंकू शकलं नाही. बायको जिंकवती ना तुम्हाला, बस झालं. मग काय जिंकायचे? बायको जिंकती. ये मला स्वयंपाक करायचा, करू द्या पटकन. करा बाबा स्वयंपाक करायचा, आम्हाला उपाशी राहावं लागेल. चला बाय बाय. करू द्यात बाय बाय. बाय बाय कर सगळ्यांना, बाय बाय कर. बाय नाही, मी स्वयंपाकाची सगळी रेसिपी दाखवणार आहे त्यांना. तर मस्तपैकी काढलेला ताजा ताजा गरम मसाला म्हणजे ताजं वाटण, त्यानंतर कढईत तेल घालून तेल गरम करून घेतलं, हे वाटण टाकलं, सगळ्या मिक्स भाज्या टाकल्या, थोडंसं लाल तिखट, थोडंसं काळा मसाला घालून मस्तपैकी ही भाजी मी बनवली. खूप जास्त पाणी आज मी या भाजीमध्ये टाकणार नाही किंवा खूप घट्टही करणार नाही, मीडियम रस्सा असणारी भाजी मी बनवणार आहे. बघा किती सुंदर हिरव्या लाल सगळ्या भाज्या उठून दिसत आहेत ह्या मसाल्यामध्ये. छानपैकी भाजी तयार होणार आहे आता. चला तर मग भाजीची तयारी झाली, भाजी तिकडे शिजत आहे. आता मी बाजरीच्या भाकरी बनवत आहे. हे बघा बाजरीचं पीठ, ह्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे आणि खूप दिवसानंतर मी भाकरी बनवणार आहे. माहित नाही भाकरी तुमच्या दाजींसारख्या फुगता की सॉरी माझ्यासारख्या फुगता की तुमच्या दाजींसारख्या हे होता तर रुसता माझ्यावर. तरी पण बनवते मी, खूप दिवसानंतर भाकरी बनवते आज. ऐकत नाही, मला बाजारात घेऊन जात नाही, असं करतो. मग युट्यूब फॅमिली आज कसं माहिती का, मला चहा करून दे. ते ना तुमचे दाजी 8 दिवसांपासून जेवायला नव्हते ना. कसा चेंदा मेंदा केला बघा. मग त्याचं सगळं चालू आहे आता त्यांचं. आज कसे माहिती का, तुमचे दाजी रॉक आणि तुमची बहीण शॉक. बघा भाकरी जेव्हा नवऱ्याचं नाव घेऊन बनवलं जातो ना, तेव्हा कसं पीठ एकदम मिक्स केलं एकदम रागाच्या भरात. फक्त नवऱ्याचं नाव घ्यायचं, असं पाणी ओतलं की लगेच सुरू, असं चिकट चिकट
बघा बघा खरं बुक्क्या मारल्या बघा अजून मारली मुद्दाम मारली आता माझं नाव घेऊन. असंच असतं आमचं रोज, असंच मारते मला बिचारी. बघा 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 तो छोटा रिषे बाजूला पडला होता. बघा आता काय केलं बघा, मला बाजू ठेवलं, आता पोराला घेतलं. आता बघा रोज पोराला, माझ्या बिचाऱ्या पोराला असं पाणी टाकते अंगावर, जे कुठते त्याला. बघा हे मारला बुक्का, मारला. रिश बस रे, ती चिकडावर झाला. तुमच्या दाजींच्या बडबडीत कशी तरी भाकरी गोल केली. आता ही भाकरी तव्यावर गेल्यानंतर भाजताना फुगते की नाही फुगते, का चपटी होते, याचंही टेन्शन मला आहेच. बघूयात काय होतंय तर, फुगणार की नाही फुगणार. कारण मी खूप दिवसानंतर भाकरी केल्या, आज जवळजवळ 3-4 महिन्यानंतर केल्या असतील. आणि 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 फायनली काय होतंय, अरे देवा, फुगली चांगली मस्त टम फुगली. असं पापुडा म्हणतात माझ्या माहेरी, पापुडा आला मस्त भाकरीला. बघा फुगली मस्त पैकी छान. तर या भाकरी रेडी आहेत. इकडे भाजी पण झालेली आहे. ही बघा, ही मस्तपैकी भाजी ही तयार झालेली आहे भोगीची. आणि आता मी मस्तपैकी प्लेट तयार करते. चला तर मग आमचा भोगीचा स्वयंपाक रेडी आहे. आणि आता भूक पण लागली आहे, तर खाऊन घेतो. कसा झाला कसा नाही नक्की सांगते मी तुम्हाला. छानच झाला असेल, मी बनवलाय ना. तर परत एकदा तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर मग बाय बाय, धन्यवाद.